आजच्या व्हिडिओमध्ये आपण पशुपती व्रत कसे करावे ते पाहणार आहोत. किती सोमवार करायचे, याच्या आधी पशुपती व्रत का करावे याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. तसेच पशुपती व्रतामध्ये सकाळची पूजा कशी करावी, संध्याकाळची पूजा कशी करावी, अभिषेक कसा करावा, उद्यापन कसे करावे, कोणते नियम पाळावे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. तर बघा, आपण सगळ्यात महत्त्वाचं पशुपती व्रत का करावे. एक लक्षात ठेवा की ज्यांच्या आयुष्यात खूप अडचणी चालू आहे, खूप संकट आहे, त्यांना काय करावे काही सुचत नाहीये. म्हणजे अशा पण महिला आहेत की ज्यांचे घटस्फोटापर्यंत आलेले आहे. लग्न जमलेलं मोडतं, म्हणजे लग्न होत नाही, मूलबाळ होत नाही. तुमच्या लग्नाशी रिलेटेड म्हणजेच तुमचं तुमच्या नवऱ्याशी पटत नाहीये. तुम्ही माहेरी आलेले आहात, घटस्फोटापर्यंत केस गेलेली आहे. खूप म्हणतो ना की खूप कर्ज आहे, त्या कर्जातून बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळत नाहीये. याचा अर्थ देव वरतून येऊन तुम्हाला काही त्या कर्जातून नील करणार नाहीये. एखादं आपत्कालीन दुःख येतं किंवा आपत्कालीन संकट येतं की त्याच्यातून काही केल्याने आपण सुटत नाहीये. जसं आपण म्हणतो ना की एक खड्डा भरण्यासाठी दुसरा खड्डा करतो आणि तो भरण्यासाठी तिसरा खड्डा करतो. तर असे खड्डे आपले वाढत चालले आहे. या तुमच्या सगळ्या समस्यांवर एक अशी प्रभावशाली सेवा, ती म्हणजे प्रभावशाली व्रत आहे, ज्याला पशुपती व्रत असे म्हणतात. आपल्याला माहिती आहे, महादेव हे सांब सदाशिव आहेत, अतिशय भोळे आहेत, भक्तांच्या प्रत्येक हाकेला धावून येणारे आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं की पशुपती व्रत कधी करावे. तर तुम्हाला जर पशुपती व्रत करायचं असेल तर अर्थात तुम्ही ते कधीही कोणत्याही पक्षातील कोणत्याही महिन्यात पशुपती व्रत करू शकता. असं नाही की तुम्ही श्रावणातच करावे. पण जर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये हे व्रत केलं तर या महिन्यामध्ये शिवलहरी ह्या खूप जास्त प्रमाणात कार्यरत असतात आणि त्यामुळे या व्रताचं फळ तुम्हाला भरपूर पटीने नक्की मिळेल. पण एक सांगायचं आहे, हे जे व्रत आहे, जे कोणी श्रद्धेने करतं त्याच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतातच. एवढे प्रभावी हे व्रत आहे. 5 सोमवार हे व्रत करायचे आहे. फक्त एक सांगायचं, यथाशक्ती मनात भाव असावा. नक्कीच महादेव आपल्या मनातील इच्छा पूर्ण करतीलच, यात काही शंका नाही. आता हे व्रत कोणत्याही सोमवारी करायचं आहे. हे व्रत करणं खूप सोपं आहे, पण याचे नियम आहे जे कटाक्षाने पाळायचे आहेत. नियमावर तुम्ही लक्ष द्या, म्हणून व्हिडिओ संपूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. तर सगळ्यात महत्त्वाचं, हे व्रत मंदिरात करायचं. आता तुम्ही म्हणाल, ताई मंदिरात का करायचं? आपल्याला माहिती आहे, घरी केलेली सेवा आणि मंदिरात केलेली सेवा याच्यात खूप फरक असतो. असं म्हणतात की मंदिरात केलेल्या सेवेमध्ये किंवा महादेवांची जेव्हा आपण सेवा करतो, हे पशुपती व्रत मंदिरात केल्याने याचं फळ खूप जास्त प्रमाणात आपल्याला मिळतं. आणि मंदिरात जेव्हा ही सेवा करतो तेव्हा खूप पॉझिटिव्हिटी आपल्यात येत असते. आणि घरात केल्यानंतर अर्थातच फरक पडतो. मंदिरात नेहमी आरती, मंत्र, स्तोत्र चालू असतात, एवढी पॉझिटिव्हिटी असते. घरात त्याचं प्रमाण जरा कमी असतं. आता तुम्ही म्हणाल, ताई आमच्याकडे मंदिर नाहीये, तर हे व्रत तुम्हाला मंदिरातच करायचं आहे, दुसरीकडे कुठेही नाही. मंदिरातच तुम्हाला हे व्रत करायचं आहे. याच्या अटी मी तुम्हाला नंतर सांगते. आता मी तुम्हाला फक्त विधी सांगते. 5 सोमवार तुम्हाला हे व्रत करायचं आहे. तर बघा, पशुपती व्रताची सकाळची पूजा कशी करावी. तर सगळ्यात प्रथम सोमवारी सकाळी लवकर अंघोळ करून पांढरे वस्त्र घालून पूजेचे ताट तयार करून घ्यावे. पूजेचं ताट बनवतानाही लक्षात ठेवा, 2दा पूजा होईल तेवढं सामान सोबत ठेवा. म्हणजे सकाळचं आणि संध्याकाळची पूजा होईल एवढं सामान सोबत ठेवायचं आहे. पूजेच्या ताटातील सामान काय घ्यावे, तर पाणी, पंचामृत, कच्चे दूध, बेलपत्र, जर धोत्र्याची पांढरी फुले फळे असेल तर ती घ्या. तर पांढरी फुले, गंगाजल, भस्म, फूल, वात, कापूर आणि एखादे फळ एवढ्या ताटामध्ये असावे. मंदिरात जाण्यापूर्वी ही गोष्ट लक्षात ठेवा की ज्या मंदिरामध्ये पहिली पूजा करणार आहात त्याच मंदिरात
बाकीच्या 4ही सोमवारच्या पूजा आपल्याला तिथेच कराव्या लागतील. आणि म्हणून अशा मंदिरात जावा जिथे तुम्हाला पशुनाथाच्या व्रताची पूजा करता येईल. मंदिरात जाऊन पहिल्यांदा देवाच्या पाया पडा आणि मनातल्या मनात उपवासाचा संकल्प करा. तसेच पूजा करताना मनातल्या मनात ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा जपही करा. समोर खूप सारी वाहिलेली बेल, फुले, पाने शिवलिंगावर असतात. त्यामुळे सर्वप्रथम शिवलिंग व्यवस्थित साफ करून घ्या. त्यानंतर पाण्याने शिवलिंगावर अभिषेक करा. त्यानंतर कच्चे दूध, पंचामृत याप्रमाणे अभिषेक करावा आणि शेवटी परत पाणी घालून शिवलिंगाचा अभिषेक पूर्ण करावा. आणि अभिषेक करताना हे लक्षात ठेवा की अभिषेक केलेलं पाणी थोडंसं वाटीमध्ये धरायचं आणि पूजा करताना कोणतीही घाई करू नका. शांततेत पूजा करून घ्या. पूजा करताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप अवश्य करावा व त्यानंतर शिवलिंगाला भस्म, पिवळे चंदन व्यवस्थित लावून घ्या. बेलाची पाने, एखादे फळ, धोत्र्याचे फूल किंवा आणलेलं सोबत अन्य काही पांढरी फुले, मात्र केतकीचं फूल शंकराला वाहू नये आणि ही फुले देवाला वाहून घ्यावी. त्यानंतर अक्षदा शिवलिंगावर वाहाव्यात, फुलवात लावावी, देवाच्या पाया पडावे. हे सगळं झाल्यावर ते ताट तुम्हाला घरी घेऊन यायचं. घरी आल्यानंतरच तुम्हाला फलाहार करायचा आहे. आधी जेव्हा जाल तेव्हा फलाहार करायचा नाही. म्हणून सकाळी उठूनच तुम्हाला भगवान शंकराच्या मंदिरात जायचं आहे आणि तिकडे जाऊन आल्यावर मग फलाहार करायचा आहे. सकाळी फलाहार करायचा आहे. फळं तुम्ही कोणतेही खाऊ शकता. फळांचं बंधन नाहीये. या सोमवारी म्हणजेच जेव्हा तुम्ही 5 सोमवार करणार असाल तर त्या 5 सोमवारी तुम्हाला सकाळी मिठाचं किंवा तिखट काहीच खायचं नाहीये. फलाहारच करायचा आहे. हे झाल्यानंतर दिवसभर तुमचं मन जेवढं शुद्ध आहे त्याबद्दलच, म्हणजे तुमचं शरीर जेवढं शुद्ध असतं तेवढंच तुमचं मन शुद्ध ठेवायचं आहे. कुठल्याही प्रकारचा कोणाबद्दल वाईट विचार करायचा नाही, वाईट बोलायचं नाही. फक्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. हे सगळं झाल्यानंतर प्रदोष समय आपल्याला माहिती आहे. जेव्हा आपण प्रदोष व्रत करतो तेव्हा आपण प्रदोष समयी संध्याकाळी भगवान शंकराची पूजा करायची असते आणि जेव्हा पशुपती व्रत तुम्ही करत असाल तेव्हाही तुम्हाला संध्याकाळी ही भगवान शंकराची पूजा करायची असते. जे ताट तुम्ही सकाळी घेऊन गेले आहे ते ताट तसेच झाकून ठेवायचं. संध्याकाळी ते ताट उचलायचं, परत घेऊन जायचं. पण त्या ताटामध्ये 2 गोष्टी तुम्हाला अजून ॲड करायच्या आहेत आणि ते आहे, तुम्ही जेव्हा भगवान शंकराच्या मंदिरात जाल तेव्हा तुम्हाला घरातून बनवलेलं एखादी स्वीट डिश म्हणजे एखादा गोड पदार्थ तुम्हाला घेऊन जायचा आहे. तुम्ही शिरा घेऊन जाऊ शकता. फक्त 5 सोमवारमध्ये तुम्ही कधी शिरा घेऊन जाऊ शकता, तुम्ही कधी मिठाईसुद्धा घेऊन जाऊ शकता. फक्त एक सांगायचं आहे, शेवटच्या दिवशी 5व्या सोमवारच्या दिवशी याचं उद्यापन फक्त तुम्हाला शक्य असेल तर चुरमा आपल्याला माहिती आहे. चुरमा करतो. चुरम्याला आपण काला म्हणतो. जे तूप, गूळ आणि चपातीचा काला असतो तो भगवान शंकरांना अतिशय प्रिय असतो आणि म्हणून तो तुम्हाला शेवटच्या दिवशी घेऊन जायचं आहे, बाकी काहीच नाही. आणि यथाशक्ती एखाद्या गोरगरिबाला तुम्हाला दान करायचं आहे. आणि आता बघूया उद्यापन कसे करायचे ते पुढे पाहू. तर 5ही सोमवारी तुम्हाला गोड काहीतरी संध्याकाळी गोड घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर 6 तुम्हाला दिवे घेऊन जायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं 6 दिवे पहिल्या सोमवारी. तुम्ही जे 6 दिवे घेऊन जाणार असाल मग तुम्ही कणकेचे करा, तुम्ही पणत्या घ्या किंवा बाजारचे छोटे छोटे दिवे मिळतात ते तुम्ही आणून ठेवा. पहिल्या सोमवारी तर कणकेचे दिवे घेऊन गेले तर पुढच्या 5ही सोमवारी कणकेचे दिवे घेऊन जा. शुद्ध गाईच्या तुपाचा त्याच्यात दिवा लावायचा आहे आणि ते घेऊन जायचं आहे. किंवा जर तुम्ही पहिल्या सोमवारी जर तुम्ही पणत्या घेऊन गेल्या तर नंतरच्या 5ही सोमवार पणत्याच घेऊन जायचं आहे. हे त्याचे नियम आहेत. पहिल्या सोमवारी आता जर तुम्ही एखादा प्रसाद घेऊन गेले, शिऱ्याचा प्रसाद घेऊन गेले आणि जर हे 6 दिवे घेऊन गेले तर तिथे जाऊन परत भगवान शंकराच्या पिंडीवर तुम्हाला दूध, जल याने अभिषेक करायचा आहे. पाणी, पंचामृत यांचा अभिषेक करायचा आहे. जेव्हा तुम्ही वाटेत प्रसाद घेऊन जाता घरातून त्याचे 3 भाग करायचे नाही,
तो वाटीतला प्रसाद जेव्हा तुम्ही मंदिरात घेऊन जातात, त्या मंदिरात भगवान शंकराच्या समोर त्याचे 3 भाग करायचे आहेत. भगवान शंकराच्या समोर ठेवायचे. एक भाग जो आहे प्रसादाचा आहे, तो घेऊन घरी यायचं. 3 वाटे करायचे. 2 देवासमोर ठेवायचे. एक आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. आणि हे जे 6 जे दिवे आहेत, हे तुम्हाला 5 दिवे भगवान शंकराच्या पिंडीसमोर लावायचे आहे. आणि एक जो दिवा आहे, एक दिवा तुम्हाला जेव्हा तुम्ही घरात प्रवेश कराल, जेव्हा तुम्ही पूजा करून याल, घरात प्रवेश कराल, प्रवेश करण्याच्या आधी तुम्हाला उजव्या बाजूला दिशा वगैरे नाही, उजव्या बाजूला तुमच्या उजव्या बाजूच्या हाताला तुम्ही दिवा लावायचा आहे आणि नंतर घरात प्रवेश करायचा आहे. एवढंच तुम्हाला करायचं आहे. अगोदर 5 दिवे लावा, नंतर प्रसाद ठेवा. त्याच्यानंतर संध्याकाळी तुम्ही वरण भात, भाजी पोळी काय असेल ते घरात तुम्ही खाऊ शकता. दोन्ही टाईम तुम्हाला फलाहार घ्यायची गरज नाही. फक्त सकाळी फलाहार घ्यायचा असतो, हा नियम आहे. आणि संध्याकाळी तुम्ही भाजी, पोळी, वरण, भात, भाकरी काय असेल ते तुम्ही खाऊ शकता. पण जो तुम्ही मंदिरातील प्रसादाचा एक भाग आणलेला आहे, त्यातील संध्याकाळी तुम्ही उपवास सोडताना आधी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा. घरच्यांना पण थोडा थोडा प्रसाद द्यायचा आहे आणि आपल्याच घरात तो प्रसाद जाईल. आपल्याच घरातले लोक तो प्रसाद खातील याची काळजी घ्यायची आहे. एक घास तुम्ही घ्या, बाकीच्यांना थोडं थोडं द्या आणि नंतर तुम्ही उपवास सोडू शकता. आधी उपवास सोडायचा, नंतर भाजी पोळी, वरण भात काय असेल ते खायचं. तर अशा पद्धतीने हे पशुपती व्रत करावे. या पद्धतीने तुम्हाला पहिल्या सोमवारची पूजा संपन्न होईल. अशा पद्धतीने बाकीचे 4ही सोमवारी पूजा करून घ्यावी. तुमचं पशुपती व्रत संपन्न होईल. आता पशुपती व्रताचं उद्यापन कसे करावे? तर पशुपती व्रताचं उद्यापन हे 5व्या सोमवारी करता येतं. उद्यापन करतेवेळी लक्षात असू द्या, उद्यापन हे सायंकाळी सूर्य मावळण्याच्या 40 मिनिटे अगोदर किंवा सूर्य मावळल्यानंतर 40 मिनिटांनी सुरू करू शकता. उद्यापन करतेवेळेस आपल्याला 1 नारळ किंवा 11, 21, 51 रुपये आपल्याला अर्पण करावे लागतात. तर उद्यापन करतेवेळेस 108 तांदूळ घ्यावेत. अखंड किंवा गहू, बेलपान देवाला अर्पण करावे लागतात. पण अर्पण करतेवेळी सगळे एकदाच अर्पण करायचे नाही, तर एक एक करून तुम्ही हे अर्पण करावे व आपली मनोकामना देवाला सांगावी. अर्पण करताना ओम नमः शिवाय हा मंत्रही म्हणावा. पशुपती व्रत हे कोणीही केलं तरी चालतं, म्हणजे स्त्री किंवा पुरुष दोघेही हे पशुपती व्रत करू शकता. पण महिलांना जर मासिक पाळी आली असेल तर ही पूजा घरच्यांनी कुणीही केली तरी चालते. पण हे शक्य नसेल तर फक्त उपवास केला तरी चालेल. पशुपती व्रत करताना आपण पुढील नियम पाळावेत. पशुपती व्रत करताना व्यक्तीने मंदिरात जाते वेळेस पायात चप्पल घालू नये. पशुपती व्रत नवरा बायको जोडीने जर करत असते तर मंदिरात जाते वेळेस पूजेचे ते ताट आहे ते दोघांचे वेगवेगळे असायला हवे. पशुपती व्रताची पूजा सोमवारी सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस असते. 5 सोमवार एकाच मंदिरात पशुपती व्रत करावे. तुम्हाला मंदिर बदलता येणार नाही आणि हे व्रत देवळातच जाऊन करायचं आहे. जर तुम्ही भाड्याने राहत असाल तर पशुपती व्रत करत असताना तुम्ही दुसरीकडे रूम बदलू शकणार नाही. पशुपती व्रत करते वेळेस जर सोमवारी एकादशी, चतुर्थी आली तर त्या सोमवारी तुम्ही पशुपती व्रत करू नये. फक्त एकादशी करावी आणि एक सोमवार जास्त करावा. ज्यांची एकादशी असेल त्यांनीच तसे करायचे. पशुपती व्रत करते वेळेस जर मासिक पाळी आली तर त्या दिवशी फक्त उपवास करावा. मंदिरात जाऊन पूजा करू नये आणि एक सोमवार आपल्याला जास्त करायचा आहे. पूजे करते वेळेस ओम नमः शिवाय मंत्राचा जप अवश्य करावा आणि दिवसभरही करत राहावा. संध्याकाळच्या वेळेस जे कणकेचे तुम्ही दिवे लावणार आहात ते तुपाचे असावे. त्या दिव्यांना तेल वापरू नका. पशुपती व्रत हे श्रावण महिन्यामध्ये करता येत नाही, कारण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला फक्त श्रावण सोमवार करता येतील. पण ज्या महिला श्रावण सोमवारचं व्रत अगोदरपासूनच करतात, फक्त त्यांना श्रावण सोमवारी पशुपती व्रत करता येत नाही. मात्र ज्या महिला श्रावण सोमवारचं व्रत करत नाहीत, त्या महिला श्रावण महिन्यात सुद्धा पशुपती व्रत करू शकतील. पशुपती व्रत करते वेळेस तुम्हाला संपूर्णपणे नॉनव्हेज बंद करावे लागते. पशुपती व्रत सुरू केल्यापासूनच ते उद्यापन होईपर्यंत तुम्हाला नॉनव्हेज हे अजिबात खाता येणार नाही.
व आपल्या घरात सुद्धा नॉनव्हेज बनवता येणार नाही. तसे आपण श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये नॉनव्हेज बनवतच नाही. तसेच पशुपती व्रत सुरू केल्यानंतरही आपल्या घरामध्ये नॉनव्हेज बनवता येणार नाही. पशुपती व्रत करताना किंवा महादेवाच्या मंदिरात आपण रोज पूजा करत असाल तर त्यावेळेस आपण शिवलिंगावर जल अर्पण करत असाल त्यावेळी आपला चेहरा हा उत्तरेकडे असायला हवा. म्हणजे आपल्याला दक्षिणेच्या बाजूने बसावे लागेल. नंतर तुम्ही पश्चिमेला किंवा पूर्वेकडे तोंड करून उर्वरित पूजा केली तरी सुद्धा चालेल. कारण पशुपती व्रत हा आपल्या इच्छा व आकांक्षा पूर्ण होण्यासाठी महादेवांकडे मागणी करत असतो. त्यावेळी पूजा तुम्ही कुठेही बसून करू शकता. पण ते पाणी अर्पण करताना दक्षिणेकडे बसून आपले तोंड उत्तरेकडे असणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या मनातील इच्छा आणि अपेक्षा देवाधिदेव महादेव पूर्ण करतील. परंतु प्रत्येक मंदिरामध्ये खूप गर्दी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे जर जागा मिळाली तर दक्षिणेकडे बसून पाणी अर्पण करा आणि नाहीच जर जागा मिळाली तर तुम्हाला जिथे जागा असेल तिथे तुम्ही ती पूजा करू शकता. बेलपत्राचा सुद्धा हाच नियम आहे. पशुपती व्रत करताना जर तुमच्याकडे बेलपत्र उपलब्ध नसतील तर बेलपत्र वाहिले नाही तरी चालतात. जर नसतील तर आपल्याकडे जेवढी उपलब्ध असतील तेवढेच आपण अर्पण करू शकता. पण लक्षात असू द्या, सकाळच्या पूजेला आपण जेवढे बेलपत्र अर्पण केले तेवढे संध्याकाळच्या पूजेला देखील बेलपत्र अर्पण करायचे आहे हे विसरू नका. तसेच घरी आणलेल्या दिव्याचे काय करावे? तर जो एक दिवा आपण मंदिरातून घरी घेऊन येणार आहोत तो मुख्य द्वाराच्या उजव्या बाजूला प्रज्वलित करावा लागतो आणि तो दिवा विझल्यानंतर त्या दिव्याला तुम्ही गाईला खाऊ घालू शकता किंवा तो पाण्यामध्ये सोडू शकता, प्रवाहित करू शकता. मंदिरात घेऊन गेलेले 5 दिवे हे आपल्याला शिवलिंगाच्या समोर एक पेपरवरती ठेवून प्रज्वलित करावे लागतात. ते उचलून ताटात ठेवून कधीही पूजा करू नये. ताटामध्ये जी आरती आपण घेऊन गेला आहात त्या आरतीनेच आरती करावी. दिव्यांनी आरती करू नये. दिवे हे देवाच्या समोर ठेवायचे असतात. पशुपती व्रत करते वेळेस नैवेद्यामध्ये मिठाचा त्यामध्ये वापर अजिबात करू नये. पशुपती व्रत हा 5 सोमवारचा असतो आणि त्यामुळे उद्यापनाच्या दिवशी सुद्धा इतर 4 सोमवारी जशी पूजा केली तशीच करून उद्यापन करावे लागते. उद्यापनाच्या दिवशी जर एकादशी चतुर्थी आली तर त्या दिवशी आपण पशुपतीनाथांचा उपवास हा करू शकतो, परंतु उद्यापन करता येणार नाही. कारण सोमवार तो पशुपती व्रतामध्ये पकडला जाणार नाही. फळं खाऊ शकता किंवा चहा देखील पिऊ शकता. पशुपती व्रत करताना आपण जे पाणी महादेवांवर टाकतो तेव्हा ते हळूहळू टाकावे. त्याचे शिंतोडे शिवलिंगापासून लांब ओढता कामा नये. सकाळी पूजा करून आल्यावर विशेषतः पूजेचे ताट झाकून ठेवावे. दिवा लावून झाल्यावर भगवान शिवांना प्रार्थना करावी की हे भोलेनाथ भंडारी, आज माझा पहिला सोमवार तुम्ही स्वीकार करा आणि मी मनापासून हा उपवास केला आहे तो तुम्ही स्वीकारा. माझ्या जीवनातील दुःख संपू द्या अशी प्रार्थना करायची आहे. भगवान शंकराच्या मंदिरात जाल तेव्हा भगवान शंकरांना मनोमन प्रार्थना करून आपल्या ज्या काही अडचणी समस्या आहेत त्या भगवान शंकरांना सांगायच्या आहे आणि त्याच्यातून मला लवकरात लवकर मार्ग दाखवा ही पण प्रार्थना करायची आहे. हे व्रत खूप साधे सोपे आहे. फक्त याचे काही नियम आहे ते तुम्हाला पाळायचे आहेत. जर तुमच्या आयुष्यात खरंच दुःख संकट आहे तर या व्रताला सुरुवात करा. शेवटी जिथे श्रद्धा असते तिथे भाव असतो आणि तिथे प्रत्येक देव आपल्या हाकेला धावून येतो, यात काही शंका नाही. तुमच्यात जर शंका असेल तर सेवा करू नका. जर तुम्ही निस्वार्थ मनाने भगवान शंकराची तुम्हाला आराधना करायची असेल, सेवा करायची असेल तर नक्कीच करा. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा भगवान महादेव नक्कीच पूर्ण करतील, यात काही शंका नाही. तर आजची ही पशुपती व्रताची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.